नमस्कार, आपण आहोत मुंबईच्या घाटकोपर रमाबाईनगरमध्ये. आपल्यासोबत रोहित आहेत. रोहित, तुम्ही वंचित आघाडीच्या कार्यकर्ते आहात. आता ह्या विभागामध्ये तुम्ही काम करताय. सर्वप्रथम तर मी या ठिकाणी आपल्याला सांगू इच्छितो की रात्रीचे 1:30 वाजलेले आणि या ठिकाणी सर्व यशोधरा चाळीतील जे वरिष्ठ आहेत आणि आपले युवक आहेत या ठिकाणी जमलेले आहेत. या जमल्याचं कारण इतकंच आहे की 2 दिवसानंतर या ठिकाणी मोठा जो सण आहे धम्मचक्र परिवर्तन दिनाचा, तो सण या ठिकाणी मोठ्या आनंदात उत्साहात साजरा केला जाणार आहे. आणि तो साजरा होताना या ठिकाणी मोठ्या प्रमाणात या रस्त्यांवरती खड्डे आहेत. खड्ड्यांवरती मोठ्या प्रमाणात या ठिकाणी ये जा करताना इथल्या स्थानिकांना तसेच इथल्या जे वाहनं आहेत त्यांना या ठिकाणी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी त्रास होत असतो. या ठिकाणी अतिशय सुंदर असं सुशोभीकरण करण्याकरिता आम्ही संबंधित विभागाला कळवलं होतं की या ठिकाणी मोठ्या प्रमाणात खड्डे झालेले, आपण याच्याकडे लक्ष द्या आणि त्याचा फॉलोअप घेऊन आज या ठिकाणी जे खड्डे झालेले आहेत आणि जो रस्ता खराब झालेला आहे त्याचं या ठिकाणी दुरुस्ती करण्याचं काम आज मध्यरात्री 1:30 वाजता या सर्व आमचे जे वरिष्ठ आहेत, काका आहेत, सुरटकर काका आहेत, शंकरदादा आहेत, विकासदादा आहेत, सर्व आमचे जे कार्यकर्ते आहेत या ठिकाणी जमलेले आहेत आणि हे काम जे आहे ते अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी करून घेणार आहोत. सर, तुम्ही काय सांगाल? प्रकाश आंबेडकर, तुम्ही वंचितच्या हे आहात. तुम्हाला येत्या निवडणुकीमध्ये तुम्हाला तिकीट मिळेल असं तुमची अपेक्षा आहे का? महत्त्वाचं असं की मी आदरणीय प्रकाश आंबेडकर साहेबांचा कार्यकर्ता आहे. तिकीट हे मिळेल की नाही त्याच्यावरती आपल्याला बोलायचं नाही आहे. जरी पक्षामधून जरी कुणाला तिकीट मिळालं तर त्याचं आम्ही या ठिकाणी मोठ्या ताकदीने काम करतो. बाबासाहेबांचा अनुयायी हा रात्रभर काम करतो आणि ह्या रमाबाईच्या कामराजमध्ये दिसून येतं. आणि येत्या 14 तारखेला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस ह्या रमाबाईच्या कॉलनीमध्ये येणार आहेत. साहेब, तुम्ही काय सांगाल? येत्या झोपडपट्टीचा विकास होत आहे. परमेश्वर कदम यांनी एक बैठक लावली आहे आणि येत्या 14 तारखेला एक बैठक होत आहे रमाबाई कॉलनी कामराजनगरमध्ये. आपण काय सांगाल? महत्त्वाचं असं की सर्वसामान्य झोपडीधारकांना 1:30 वाजेपर्यंत जागावं लागतं. हे 15 वर्षाचं गणित आहे. आपण बघितलं गेल्या 15 वर्षामध्ये या झोपडपट्टीचा जो विकास व्हायचा होता, खऱ्या अर्थाने आमचे निधी असतील, आमच्या योजना असतील, आमच्या सर्वसामान्य घरामध्ये जो टॅक्स भरतो तो टॅक्स इथल्या लोकप्रतिनिधी, आपण ज्याचं नाव घेतलं, मी त्या लोकप्रतिनिधीचं नाव घेत नाही, पण सर्वप्रथम त्याने आम्हाला खुलासा करावा की गेल्या 15 वर्षापासून आपण झोपलात होता का? की जो दुबळा गरीब समाज आहे त्याच्या गटाराचा प्रश्न असेल, त्याच्या नाल्याचा प्रश्न असेल, त्याच्या रोडाचा प्रश्न असेल, त्याच्या आरोग्याचा प्रश्न असेल, याच्याकडे आपण दुर्लक्ष करून या ठिकाणी ज्या ठिकाणी पैशाचं गबाड आहे, ज्या ठिकाणी लोकांना वेठीस धरण्यात आपण सक्षम आहात, आपण त्याचं परिपक्वता आहे आपल्याकडे की लोकांना वेठीस धरून हा जो पुनर्वसन प्रकल्पाचा जो काही थैमान या ठिकाणी बोगसपणे काम चालू आहे त्याच्यावरती आम्हाला काय भाष्य करायचं नाही. पण मी या आपल्या न्यूजच्या माध्यमातून इतकंच सांगू इच्छितो की काही दिवसात आपल्याला या झोपडपट्टी पुनर्वसन जो प्रकल्प आहे याचं चित्र स्पष्ट होईल. 14 तारखेला तुम्हाला पण बोललो का? आता आम्ही इतके मोठे नाही की आम्हाला त्या ठिकाणी बोलवलं जाईल, पण मी नक्की इतकं सांगतो आपल्या या न्यूजच्या माध्यमातून की जरी माननीय मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्री येत असतील तर त्यांना आमच्या या छोट्याशा झोपडपट्टी वासियांकडून इतकीच विनंती आहे की साहेब, आपण ज्या वेळेस ह्या कामराजनगर किंवा माता रमाबाई आंबेडकर नगर या ठिकाणी याल, त्या ठिकाणी आपण 14 तारखेला याल, त्या दिवशी आपण ह्या झोपडपट्टीचा मंजूर विकास आराखडा आणि ज्या आपण वारंवार आपल्या भाषणामध्ये सांगता उपमुख्यमंत्री साहेब आणि मुख्यमंत्री साहेब की माझ्या लाडक्या बहिणींना आम्ही या ठिकाणी सुरक्षता बाळगतोय. माझा आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून एक आव्हान आहे की जो MMRD आणि SRAचा जो दलाल आहे त्यांनी आपल्या लाडक्या बहिणींना या ठिकाणी शिव्या देऊन
खाली केलेलं आहे, तर आपण हे पण देखील बाळगा आणि येताना याच्यावर देखील भाष्य करा अशी आपणास विनंती.